Hello everyone. So we are going to start our next practical, that is to identify the given organic compound or the drug, that is sample name D2 by systemic qualitative analysis. So we have already studied what is meant by systemic qualitative analysis. What is meant by systemic qualitative analysis? To step by step verifications of the compound ला step by step identifications कसं करत जायचं की प्रथम प्रिलिमिनरी टेस्ट असतील किंवा काही प्रायमरी टेस्ट असतील. सो या सगळ्या गोष्टींना कन्सिडर करून स्टेप बाय स्टेप एखादं कंपाऊंड कसं आयडेंटिफाय करायचं याला काय म्हटलं जातं, क्वालिटेटिव्ह अनालायसिस म्हटलं जातं. ओके, त्याला काय म्हटलं जातं, क्वालिटेटिव्ह अनालायसिस म्हटलं जातं. त्याच्यासाठी आपण एक मागच्या प्रॅक्टिकलला चार्ट सुद्धा बघितलेला होता की अशा प्रकारचा चार्ट असतो की ज्याच्यामध्ये प्रिलिमिनरी टेस्ट किंवा फिजिकल एक्झामिनेशन म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे, कंपाऊंडचा कलर किंवा कंपाऊंडची स्टेट आपल्याला काय करायची आहे, आयडेंटिफाय करायचं आहे. ओके, सो व्हॉट इज मीन बाय क्वालिटेटिव्ह अनालायसिस? द अनालिसिस अँड आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, अनालिसिस अँड आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड constitute a very important aspect of experimental organic chemistry. Okay, so there is no definite set procedure, so we can identify the compound with the help of chart. अशी काही डेफिनेट सेट प्रोसिजर नाही आहे क्वालिटेटिव्ह कंपाऊंड आयडेंटिफाय करण्यासाठी. ओके, सो आपण विथ द हेल्प ऑफ चार्ट आपण काय करत असतो, एक टेस्ट परफॉर्म करत आणि अकॉर्डिंग टू द रिझल्ट ऑफ दॅट टेस्ट वी कॅन कोरिलेट द अनदर टेस्ट. एका टेस्टचा रिझल्ट आल्यानंतर आपण काय करतो, दुसऱ्या टेस्टला त्याला कोरिलेट करतो आणि त्याप्रमाणे आपण काय करत असतो, पुढे जात असतो. टू कॅरी आउट द आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड फॉलोइंग टेस्ट आर मस्ट बी कॅरीड आउट. तर हे सगळं आयडेंटिफिकेशन टेस्ट कॅरीड आउट करण्यासाठी आपण पहिल्यांदा काय करतो, तर पहिल्यांदा आपण प्रिलिमिनरी टेस्ट किंवा फिजिकल एक्झामिनेशन काय करत असतो, कॅरीड आउट करत असतो. त्याच्यानंतर आपण फिजिकल कॉन्स्टंट डिटरमाइन करतो, मेल्टिंग पॉईंट असेल किंवा बॉइलिंग पॉईंट असेल त्याचा. कारण कसं असतं, प्रत्येक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा कसा असतो, फिक्स असतो. सो अकॉर्डिंग टू मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आपण काय करू शकतो, त्या कंपाऊंडला आयडेंटिफाय करू शकतो. ओके, देन डिटेक्शन ऑफ एलिमेंट्स. एलिमेंट डिटेक्शन्स म्हणजे काय, तर कंपाऊंडमध्ये नायट्रोजन, सल्फर, ऑक्सिजन्स यातले कोणते घटक प्रेझेंट आहेत. ओके, याचा आपण डिटेक्शन करत असतो. ओके, विथ द हेल्प ऑफ सोडियम फ्युजन ट्यूब. ओके, और सोडियम मेटल अँड सोडियम फ्युजन ट्यूब्स या दोन प्रोसिजरने आपण एलिमेंटचं काय करत असतो, डिटेक्शन करत असतो. देन डिटर्मिनेशन ऑफ सोल्युबिलिटी ग्रुप. सोल्युबिलिटी आपण डिटरमाइन करत असतो की कंपाऊंड कोणत्या गोष्टीमध्ये सोल्युबल आहे, वॉटरमध्ये आहे, अल्कोहोलमध्ये आहे की ॲसिड्समध्ये आहे की आणखी फिनॉल्समध्ये आहे की किटोन्समध्ये आहे. या प्रकारे आपण काय करत असतो, त्याचं सोल्युबिलिटी चेक करत असतो आणि अकॉर्डिंग टू सोल्युबिलिटी कंपाऊंडचा फंक्शनल ग्रुप डिटरमाइन करतो. कारण एक सेट प्रोसिजर आहे की कंपाऊंड जर वॉटरमध्ये सोल्युबल होत असेल तर आपल्याला ग्रुप 1 किंवा ग्रुप 2 याच्यामधले फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय करायचे. जर डायल्यूट HCl मध्ये सोल्युबल होत असेल किंवा ॲसिडमध्ये सोल्युबल होत असेल तर ग्रुप 3 किंवा ग्रुप 4 यातले आपल्याला फंक्शनल ग्रुप काय करायचे आहेत, डिटरमाइन करायचे आहेत. सो त्याच्यानंतर आपल्याला सोल्युबिलिटी मिळाल्यानंतर आपण फंक्शनल ग्रुप डिटेक्शनला जातो अकॉर्डिंग टू सोल्युबिलिटी. देन स्पेशल टेस्ट. स्पेशल टेस्ट म्हणजे काय, की आपल्याला सोल्युबिलिटी झाल्यानंतर जर आपण ग्रुप 2 मध्ये गेलो आणि तिथे आपल्याला अल्कोहोल ग्रुप मिळाला तर त्याचं कन्फर्मेशन करण्यासाठी आपल्याकडे जर कन्फर्मेटिव्ह टेस्ट असेल किंवा एखादी स्पेशल टेस्ट असेल तर ती काय करत असतो, आपण परफॉर्म करत असतो. सो अशा प्रकारे सगळं आपण जे क्वालिटेटिव्ह अनालायसिस आहे ते सगळं काय करत असतो, परफॉर्म करत असतो. ओके, सो सोल्युबिलिटी टेस्टबद्दल मी मागच्या वेळेला सुद्धा तुम्हाला एक चार्ट दाखवला होता की कशा प्रकारे एखादी टेस्ट जर सोल्युबल असेल तर कशा प्रकारे त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं. फॉर एक्झाम्पल हियर द सोल्युबिलिटी टेस्ट, इफ द सबस्टन्स इज सोल्युबल इन वॉटर देन ग्रुप 1 और ग्रुप 2 इज प्रेझेंट. देन सबस्टन्स इज सोल्युबल इन इथर, सबस्टन्स प्लस सोल्युबल. जर इथरमध्ये सोल्युबल असेल तर ग्रुप 1 किंवा ग्रुप 2 आणि इथरमध्ये जर सबस्टन्स इनसोल्युबल असेल तर ग्रुप 2. देन सबस्टन्स जर डायल्यूट HCl मध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये सोल्युबल असेल तर ग्रुप 3 मे बी प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी अमाइन ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट असू शकतो. देन सबस्टन्स प्लस डायल्यूट NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड असेल आणि त्याच्यामध्ये जर सोल्युबल झाला असेल तर ग्रुप 4 प्रेझेंट असू शकतो त्याच्यामध्ये. आणि समजा जर नायट्रोजन टेस्ट असेल त्याच्यामध्ये आणि नायट्रोजन
नायट्रोजन टेस्ट इफ नायट्रोजन टेस्ट इज अब्सेंट, जर नायट्रोजन अब्सेंट असेल तर आपण काय करू शकतो, त्याला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मध्ये डिझॉल्व्ह करू शकतो. ओके, आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मध्ये जर सोल्युबल झाला तर ग्रुप 5 असू शकतो. असं सो ऑन सोल्युबिलिटी आपण चेक करत असतो. इथे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. वॉटरमध्ये सोल्युबल असेल तर ग्रुप 1, डायल्यूट HCl मध्ये असेल तर ग्रुप 3, डायल्यूट HCl मध्ये नसेल तर सोडियम हायड्रॉक्साईड परफॉर्म करून बघा ग्रुप 4, त्याच्यात नसेल तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ग्रुप 5. अशा प्रकारे सोल्युबिलिटीची काय दिलेली आहे, टेस्टिंग दिलेली आहे. ओके, सो अशा प्रकारे सोल्युबिलिटी टेस्टिंग दिलेली आहे. त्याच्यानंतर ग्रुप म्हणजे काय असतात, तर प्रत्येक ग्रुपमध्ये काही काही फंक्शनल ग्रुप दिलेले आहेत. म्हणजे ग्रुप 1 मध्ये काय आहे, रेसॉर्सिनॉल आहे, म्हणजे स्पेशली फिनॉल आहे, अल्कोहोल आहे, अल्डिहाइड आहे, किटोन्स आहेत. ओके, ग्रुप 2 मध्ये सगळ्या शुगर्स प्रेझेंट आहेत, ग्लुकोज, युरिया, ॲसिटामाइड, थायोरिया. ग्रुप 3 मध्ये अमाइन्स, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. ग्रुप 4 मध्ये ॲसिड आणि फिनॉल 2 आहेत. ओके, सोडियम बायकार्बोनेटमध्ये जर सोल्युबल असेल तर ॲसिड्स आणि इनसोल्युबल असेल तर फिनॉल. ओके, ग्रुप 5 मध्ये अल्डिहाइड्स आहेत, क्रिटोन्स आहेत, अल्कोहोल्स आहेत, इस्टर्स आहेत. ग्रुप 6 मध्ये हायड्रोकार्बन्स, हॅलोजन हायड्रोकार्बन्स. आणि ग्रुप 7 मध्ये अमाइड्स, ॲनिलिड्स अँड नायट्रो कंपाऊंड्स आहेत. सो अशा प्रकारे ह्या चार्टच्या हेल्पने आपण काय करत असतो, प्रत्येक ग्रुपला जात असतो आणि तिथे त्याचं डिटेक्शन्स करत असतो. ओके, सो लेट्स कम्स टू अवर प्रॅक्टिकल पॉईंट. ओके, सो देर इज आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑर ड्रग विथ द हेल्प ऑफ सिस्टमिक क्वालिटेटिव्ह अनालिसिस. ओके, so practical number 5, to identify the given organic compound D2 by systemic qualitative analysis. So your prior concept is by study this practical, or by performing this practical, you should know about drug qualitative analysis, organic compound, melting point, boiling point, aromatic compound, aliphatic compound, which I already told you in practical number 4. What is mean by drug, what is mean by melting point, boiling point, what is mean by organic compound, aliphatic compounds. Okay, so preliminary test means what, which these are the physical test or first line test, we can call as first line test. Okay, so it consists of physical state, then color, odors, okay, nature of the compounds, and certain preliminary test. That tests are called as preliminary test. Then second is the physical constant. It may be melting point or boiling point, which are already covered the first two practical determination of melting point and boiling point. So why we perform melting point and boiling point, because compound has its own melting points. प्रत्येक कंपाऊंडला काय असतो, स्वतःचा असा पर्टिक्युलर मेल्टिंग पॉईंट असतो. म्हणून आपण मेल्टिंग पॉईंट वरून एक आयडेंटिफिकेशन करू शकतो, की जनरल आयडेंटिफिकेशन, की बाबा मेल्टिंग पॉईंट वरून अमुक अमुक कंपाऊंड हा आहे आणि त्याच्यानुसार आपण पुढे जाऊ शकतो. देन elemental analysis, so it may be presence of elements like nitrogen, sulfur, oxygens. Okay, presence or absence of element, की नायट्रोजन प्रेझेंट आहे का, सल्फर आहे का, ऑक्सिजन आहे का, किंवा काही अब्सेंट असू शकतं. सो ते आपण करत असतो. देन ग्रुप अनालिसिस, बाय परफॉर्मिंग सोल्युबिलिटी वी कॅन मूव्ह टुवर्ड द ग्रुप अनालिसिस, वेदर द कंपाऊंड प्रेझेंट्स ग्रुप 1, 2, 3, 4, 5, 6 or 7. ओके, देन लिटरेचर रेफरन्स अँड कन्फर्मेटिव्ह टेस्ट. ओके, की आपल्याला समजा जर एखादा ग्रुप मिळाला असेल तर तो ग्रुप तोच आहे का हे कन्फर्म करण्यासाठी आपण काय करत असतो, कन्फर्मेटिव्ह टेस्ट घेत असतो. ओके, सो ग्रुप कन्सेप्ट, जनरल कन्सेप्ट काय काय आहे, प्रिलिमिनरी टेस्ट, स्टेप बाय स्टेप जायचं असतं आपल्याला. प्रिलिमिनरी टेस्ट, physical constant, elemental analysis, and then group analysis, literatures, confirmative test, and final identifications of the drug. Okay, so these are the qualitative analysis steps for qualitative analysis. Then next important point is questions and answers. Okay, so first question is that which class of organic compounds are acidic to litmus but do not give effervescence with sodium bicarbonate. म्हणजे काय, असा कोणता ऑर्गॅनिक कंपाऊंडचा क्लास आहे की ज्याच्यामध्ये काय होतं, की जो लिटमसला कंपाऊंड्स आर ॲसिडिक टू लिटमस, लिटमसच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर तो ॲसिडिक रिझल्ट दाखवतो, पण जेव्हा सोडियम बायकार्बोनेटमध्ये त्याला डिझॉल्व्ह केलं जातं तेव्हा तो काय होत नाही, इफर्वसन्स देत नाहीत. कारण ॲसिड जे असतात ते काय करतात, सोडियम बायकार्बोनेट बरोबर त्याची रिॲक्शन केली तर ते काय देतात, इफर्वसन्स देतात. इफर्वसन्स म्हणजे काय, की जसं आपण इनोचं पाकिट पाण्यात टाकल्यानंतर जसे एअरचे बुडबुडे येतात वरती, बबल्स येतात, बुडबुडे येतात, त्याला काय म्हटलं जातं, इफर्वसन्स म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा ॲसिड सबस्टन्स जेव्हा असा सोडियम बायकार्बोनेटमध्ये ॲड केला जातो तेव्हा काय होतात, इफर्वसन्स
इफरवेसेन्सेस येत असतात. मग असा कोणता ॲसिड कंपाऊंड आहे की जो लिटमसला ॲसिडिक टेस्ट दाखवतो पण सोडियम बायकार्बोनेटमध्ये इफरवेसेन्स दाखवत नाही? सो इट इज अन फिनॉल. सो फिनॉल इज अ क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आर ॲसिडिक टू लिटमस but do not give effervescence with sodium bicarbonate. Why it do not give effervescence to sodium bicarbonate? Because this phenol is weak acid. Whether the phenol is acidic but it is very weak acid, फार weak acid आहे तो, त्याच्यामुळे तो काय करत नाही, सोडियम बायकार्बोनेट मध्ये त्याला टाकलं तर तो इफरवेसेंट दाखवत नाही, पण लिटमसला जर त्याला टच केला तर तो काय करतो, ॲसिडिक नेचर दाखवतो. सो फिनॉल इज अ क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आर ॲसिडिक टू लिटमस but do not give effervescence with sodium bicarbonate. The next question, arrange the following class of organic compound in increasing order of ॲसिडिक नेचर. ओके, जे काय कंपाऊंड्स आहेत त्यांना काय करा, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज करा, म्हणजे त्यांची ॲसिडिटी वाढत वाढत जाईल. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कंपाऊंड घ्यायचा आहे तो सगळ्यात कमी ॲसिडिक, त्याच्यानंतर थोडा जास्त आणि त्याच्यानंतर एकदम जास्त. ओके, सो कंपाऊंड काय काय आहेत, कार्बोक्सिलिक ॲसिड, फिनॉल्स अँड नायट्रोफिनॉल्स. ओके, सो यांना आपल्याला काय करायचं आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲसिडमध्ये काय करायचं आहे, अरेंज करायचं आहे. त्यांना इन्क्रीजिंग चढत्या क्रमाने आपल्याला काय करायचं, लावायचं आहे. तर आताच तुम्हाला सांगितलं मी, फिनॉल हा काय आहे, वीक ॲसिड आहे. सो फर्स्ट कोण येणार, फिनॉल, त्याच्यानंतर फिनॉल आणि नंतर राहिलं कोण, कार्बोक्सिलिक ॲसिड आणि नायट्रोफिनॉल. सो कार्बोक्सिलिक ॲसिड आणि नायट्रोफिनॉलचं कंपॅरिझन केलं तर कार्बोक्सिलिक ॲसिडपेक्षा नायट्रोफिनॉल कमी ॲसिडिक आहे, म्हणून सेकंड पोझिशनला कोण येणार आहे, नायट्रोफिनॉल्स येणार आहे. आणि थर्ड सगळ्यात जास्त ॲसिडिक कोण आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणून आपला सिक्वेन्स काय असणार आहे, फिनॉल, नायट्रोफिनॉल अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. सिक्वेन्स कसा असणार आहे आपला, फिनॉल, नायट्रोफिनॉल अँड कार्बोक्सिलिक acids. Okay, so understand second question. Then third, what is Bellstein test? Okay, so what is Bellstein test? Okay, so this a test for presence of a halogens. Okay, chlorine, bromine and iodine. ही बेल्स्टेन जी टेस्ट आहे ती कशासाठी परफॉर्म केली जाते, की हॅलोजन आयटम आपल्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट आहेत की नाही ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये ते चेक करण्यासाठी ही बेल्स्टेन टेस्ट परफॉर्म केली जाते. मग हॅलोजन आयटम कोणते आहेत, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन अँड फ्लुरिन, हे काय आहेत, हॅलोजन आयटम आहेत. मग ते आपल्या कंपाऊंडमध्ये आहेत की नाही हे टेस्ट करण्यासाठी जी टेस्ट केली जाते तिला काय म्हटली जाते, बेल्स्टेन टेस्ट म्हटली जाते. ओके, a piece of copper wire or gauze is preheated strongly in oxidizing flame of Bunsen burner. जो आपला बर्नर असतो लॅबचा त्याच्यावरती काय करायची, जी आपली जी कॉपर गॉज असते म्हणजे जी जाळी आपण ठेवतो एखाद्या वेळी हिटिंग करताना वरती, ती काय करायची, हिट करून घ्यायची ऑक्सिडाइज फ्लेम अँड टेस्ट सबस्टन्स इज प्लेस ऑन दॅट वायर गॉज. आणि काय करायचं, त्या वायर गॉजवरती आपल्याला जो टेस्टिंगसाठी सबस्टन्स दिलेला आहे तो काय करायचा आहे, त्या वायर गॉजवरती ठेवून द्यायचे अँड अगेन रिहीट दॅट वायर गॉज. आणि त्या काय करायचं आहे, त्या वायर गॉजला काय करायचं, पुन्हा हीट प्रोव्हाइड करायचे. अँड इफ ग्रीन फ्लेम इंडिकेट द प्रेझन्स ऑफ हॅलोजन, आणि जर त्या वायर गॉजमधून ग्रीन कलरच्या फ्लेम्स आल्या, ग्रीन कलर हिरव्या कलरच्या ज्वाळा आल्या, तर काय समजायचं की आपल्या दिलेल्या कंपाऊंडमध्ये कुठला तरी एक हॅलोजन आयटम, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन किंवा फ्लुरिन यातला कुठला तरी एक हॅलोजन आयटम काय आहे, प्रेझेंट आहे. या टेस्टला काय म्हटली जाते, बेल्स्टेन टेस्ट असं म्हटलं जातं. ओके, सो टेस्ट फॉर प्रेझेन्स ऑफ हॅलोजन्स दॅट इज क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन, फ्लुरिन इन ऑर्गॅनिक कंपाऊंड. A piece of copper wire or gauze is preheated strongly in oxidizing flame of Bunsen burner until the flame is no longer green and the test substance is placed on the wire gauze, which is reheated. A green flame indicated the presence of हॅलोजन. तो काय दाखवतो, ग्रीन फ्लेम इंडिकेटेड दाखवतो की त्याच्यामध्ये हॅलोजन आयटम प्रेझेन्स आहे की नाही. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन इज गिव्ह द कॉन्सन्ट्रेशन ऑफ लिक्विड अमोनिया इन लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये वापरलं जाणाऱ्या लिक्विड अमोनिया, अमोनिया लिक्विड जे आहे, अमोनिया लिक्विड फॉर्ममध्ये असतो तो, म्हणजे आपण त्यावेळी मी तुम्हाला सांगतो, आपण लिमिट टेस्ट परफॉर्म केलेल्या होत्या काही फर्स्ट इयरला, त्याच्यावेळी आपण लिक्विड अमोनिया वापरलेला होता, त्याला काय म्हटलं जातं, लिक्विड अमोनिया म्हटलं जातं. सो त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं, सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ लिक्विड अमोनिया इन लॅबोरेटरी इज 25% वेट बाय वेट. किती कॉन्सन्ट्रेशन असतं, 25% वेट बाय वेट. ओके, सो इथे क्वेश्चन आन्सर सेशन एंड झालेला आहे. ओके, सो प्रॅक्टिकल ॲक्च्युअल परफॉर्म पण करत नाही आहेत, कारण ते ॲक्च्युअल परफॉर्म करून जेव्हा तुम्ही, कारण ह्या प्रॅक्टिकलचं असं नाही आहे की HAP सारखी प्रॅक्टिकल असते की ब्लड काढून ब्लिडिंग टाईम, क्लॉटिंग टाईम चेक करायचं आहे, तर तुम्ही व्हिडिओमधून तुम्हाला कळलं असतं, किंवा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट सारखी असती तरी तुम्हाला व्हिडिओमधून काय झालं असतं, समजलं असतं. पण ही प्रॅक्टिकल कशी आहेत, खूप मोठी लेंदी आहेत की ज्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये एक टेस्ट केल्यानंतर पुढच्या टेस्टला कसं जायचं हे रिझल्टवरून डिटरमाइन करायचं आहे. सो ते ॲक्च्युअल तुम्ही जोपर्यंत परफॉर्म करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही. म्हणून आपण फक्त क्वेश्चन आन्सर सेशन जो आहे तो काय करत आहोत, घेत आहोत. सो याच्यानंतर नेक्स्ट प्रॅक्टिकल जे येईल सॅटर्डेला तुम्हाला, त्याच्यामध्ये क्वेश्चन बँक असेल पहिल्या 2 एक्सपेरिमेंटसाठी. म्हणजे हे जे क्वेश्चन एक्सपेरिमेंट नंबर 4 and 5 की ज्याच्यामध्ये काय आहेत, हे सॅम्पल D1 आणि D2 जी आहेत ती ॲसिडिक सॅम्पल आहेत. ओके, सो त्या ॲसिडिक सॅम्पलसाठी क्वेश्चन बँक असेल. ते क्वेश्चन बँक तुम्हाला वायवासाठी खूप महत्त्वाची आहे. सो मी तुम्हाला आन्सरसुद्धा त्याची व्यवस्थित एक्सप्लेन करेन आणि त्याची PDF सुद्धा देईन. ओके, सो ह्या एक्सपेरिमेंटसाठी आपण इथे काय करतोय, थांबतोय. इथे आपला हा एक्सपेरिमेंट क्वेश्चन आन्सर सेशन जे आहे ते एंड झालेलं आहे. ओके, सो हॅपी लर्निंग. थँक्यू सो मच.